नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी पुन्हा एकदा इथे आलेलो आहोत. जसे की आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बरेच इथे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ अपलोडेड आहे, ज्यामध्ये एज्युकेशन रिलेटेड, करिअर गाईड रिलेटेड बरेच व्हिडिओ आहे, ज्यामध्ये महानगरपालिका अंतर्गत भरती, जिल्हा परिषद अंतर्गत भरती, रेल्वे भरती, वन विभाग अंतर्गत भरती, आरोग्य विभाग अंतर्गत भरती, BARC, TMC अशा वेगवेगळ्या भरती अंतर्गत व्हिडिओ प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नक्की हे व्हिडिओ जाऊन बघा. तुम्हाला नक्कीच नोकरी मिळवण्यामध्ये फायदा होऊ शकतो. चॅनलवरती नवीन असाल, आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आठवणीने आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ इथे अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर चला आपण डिटेल जाहिरात जी आहे ती बघूया. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जिल्हा परिषद रत्नागिरी यांचं ऑफिशियल पेज ओपन आहे. तर आजची जी जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे ती आहे जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या अंतर्गत आरोग्य विभागांतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा संपूर्ण महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे ही संपूर्ण जाहिरात आहे. आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी यांची कंत्राटी पद्धतीने इथे पदे भरण्यात येणार आहे. इथे जिल्हा अधिकारी रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली इथे निवड समितीमार्फत आरोग्य सेवा रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र महाराष्ट्रीय वैद्यकीय आरोग्य सेवा गट अ यांची रिक्त पदे आणि संभाव्य रिक्त पदांसाठी प्रतीक्षा यादीतील कंत्राटी इथे तदर्थ वैद्यकीय अधिकारी म्हणून 11 महिन्याच्या कालावधी करता तात्पुरत्या स्वरूपात इथे निवड करण्यात येणार आहे. कंत्राटी पद भरती आहे, पण जरी कंत्राटी असेल तरी नॅशनल हेल्थ मिशन NHM अंतर्गत अनुभव तुम्हाला मिळणार आहे, ज्याचा भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो. पदाचं नाव इथे आहे वैद्यकीय अधिकारी. पदस्थापनेचे तुमचे ठिकाण असणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्र जे रत्नागिरी जिल्ह्याअंतर्गत येतात. यासाठी MBBS किंवा BMS इथे तुमचं गरजेचं आहे. शैक्षणिक अर्हता जर MBBS असेल तर 75,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे आणि BMS असेल तर 40,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. सदरची पदे ही मूळची MBBS पात्रतेची असून अंतिम वर्षाच्या गुणाक्रमानुसार मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती जी आहे 11 महिन्यांच्या कालावधीसाठी आहे. जर सदर पदावर MBBS किंवा BMS अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत इथे तुमची नियुक्ती राहणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात ही नियुक्ती असणार आहे. अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. तुम्हाला ह्या वाचून घेणं गरजेचं आहे, त्यानंतरच इथे तुम्ही अर्ज करू शकता. निवड झालेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना इथे मुख्यालयात राहणं बंधनकारक असणार आहे आणि बायोमेट्रिक प्रमाणेवर हजेरी लावणं इथे गरजेचं असणार आहे. सदर जर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना सेवा काळात सेवा मुक्त व्हायचं असेल तर त्यांना 1 महिन्याची नोटीस किंवा 1 महिन्याचे पूर्ण मानधन भरून इथे कार्यमुक्त होण्यात येणार आहे. वेतन आपण बघितलेलं आहे. इथे MBBS धारकांना 75,000 रुपये आणि BMS पात्रता धारकांना 40,000 रुपये वेतन मिळणार आहे. सगळ्या शर्ती अटी बंधनकारक राहतील आणि या सर्व अटी शर्ती मान्य असल्याबाबत 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला करारनामा जो आहे इथे तयार करायचा आहे. गट अ आरोग्य सेवा अंतर्गत ही रिक्त पदे आहेत. यासाठी डॉक्युमेंट्स तुम्हाला मुलाखती होणार आहेत. डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागणार आहेत बघा. उमेदवारांना इथे मुलाखतीसाठी सोबत येताना तुमचं MBBS किंवा BMS शैक्षणिक अर्हता सर्व विषयांचे गुणपत्रिका तुम्हाला लागणार आहे. सर्व वर्षांच्या पदविका पदवी प्रमाणपत्र, महाराष्ट्रीय वैद्यकीय महाराष्ट्र जे परिषदेचं नोंदणी प्रमाणपत्र, तुमच्या वयाचा दाखला, अनुभव असेल तुम्हाला तर अनुभवाचं प्रमाणपत्र आणि अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज जो फोटो आहे तो तुम्हाला इथे लागणार आहे. इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ आणि छायांकित प्रतीचा एक संच, फोटो असलेलं ओळखपत्र तुम्हाला सोबत घेऊन येणं आवश्यक असणार आहे. तसंच इथे तुम्हाला नोंदणी करतेवेळी महाराष्ट्र वैद्यक परिषदेचं नोंदणी प्रमाणपत्र अर्ज करतेवेळी सादर करणं अनिवार्य असणार आहे. रजिस्ट्रेशन जे आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं ते गरजेचं आहे. वयोमर्यादा इथे दिलेली आहे. उमेदवाराचं वय हे 58 वर्षापेक्षा जास्त नसावं. इथे अर्जाचा नमुना तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही बघू शकता.
सो इथे तुम्हाला तुमचा फोटो, कंत्राटी पद्धतीने ही नियुक्ती आहे, तुमचं संपूर्ण नाव, जन्मतारीख, अर्जाच्या दिनांकास तुमचं वय काय आहे ते, महाराष्ट्र वैद्यक परिषद इथे कायम नोंदणी केल्याचा क्रमांक आणि दिनांक, पदव्युत्तर जर पदवी किंवा पदविका असेल ते तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी. सो मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी इथे अचूक आणि जो चालू स्थितीत आहे तो लिहा, म्हणजे जे काही पुढचे अपडेट असेल ते तुम्हाला मिळू शकतील किंवा वेळोवेळी वेबसाईट तुम्हाला चेक करायची आहे. MBBS आणि BMS उत्तीर्ण केलेल्या महाविद्यालयाचं नाव, शैक्षणिक परीक्षेतील गुण तुम्हाला इथे लिहायचे आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात जर काम केल्याचा अनुभव असल्यास तर तो काय आहे कालावधी लिहायचा आहे. तुमचा कायमचा पत्ता इथे आणि डॉक्युमेंट इथे दिनांक स्वाक्षरी करायची आहे. डॉक्युमेंटची लिस्ट इथे अर्जासोबत दिलेली आहे, तर ज्यामध्ये तुमचा जन्मतारखेचा दाखला किंवा 10वी पासचं प्रमाणपत्र, MBBS उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका ह्या सर्व वर्षांच्या तुम्हाला लागणार आहे. पदव्युत्तर जर तुमच्याकडे काही पदवी किंवा पदविका असेल तर गुणपत्रिका आणि त्याचं प्रमाणपत्र, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन, अंतर्वासीयता प्रमाणपत्र, अनुभव असल्यास अनुभवाचं प्रमाणपत्र आणि जर काही अटेम्प्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. सो डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत ही भरती प्रक्रिया आहे. दिनांक 31 जुलैपर्यंत तुम्ही जे आहे यासाठी अर्ज करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. जर काही प्रश्न असतील या व्यतिरिक्त अजून काही डाऊट असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. आणि चॅनलवरती जर आज पहिल्यांदाच आला असाल तर असे नोकरीविषयक माहितीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आठवणीने आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.